जय हिंद सर्वांना। पवित्र पोर्टलद्वारे राज्यात शिक्षक भरती सुरू आहे। जे शिक्षक म्हणून लागलेले आहेत त्यांच्यासाठी शिक्षण सेवक अन्यायकारक अट आहेच, आणि जे अजून लागणार आहेत त्यांच्या संदर्भात त्यांच्या नोकऱ्या कशा छाटता येतील या संदर्भात रोज शासन निर्णयावर निर्णय निघत आहे। प्रथमतः आपण पाहिलेलं आहे की 5 सप्टेंबर रोजी एक GR आला होता आणि आता त्याचं मॉडिफाय होऊन 23 सप्टेंबर रोजी GR आलेला आहे। याच धर्तीवरती पुढील शिक्षक भरती डिपेंड असणार आहे। सो या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूयात की कंत्राटी शिक्षक भरतीचा पुढील शिक्षक भरतीवरती परिणाम होईल का। 5 सप्टेंबरचा GR असेल किंवा 23 सप्टेंबरचा GR असेल, कारण दुसऱ्या टप्प्याची प्रोसेस जरी सुरू झाली असली, कार्यवाही सुरू झालेली असली तरी संच मान्यता बाकी आहे आणि आचारसंहितेच्या अगोदर पोर्टलवरती संस्थांना टॅब उपलब्ध करून देणं, त्याचबरोबर सेल्फ सर्टिफायसाठी उमेदवारांना टॅब उपलब्ध करून देणं अपेक्षित होतं। आणि त्याचसाठी मित्रांनो हे वास्तव समजून घेणं फार गरजेचं आहे। ते अजून झालेलं नाही आहे। आंदोलनाचा एल्गार अभियोगतधारक उभारत आहेत, पुण्यात आंदोलन होतच आहे, परंतु वास्तविकता अशी आहे की जर हा कंत्राटी शिक्षक भरतीचा GR पूर्णतः रद्द झाला नाही तर याचा येणाऱ्या भरतीवरती सेकंड टेटची प्रलंबित भरती, त्याचबरोबर थर्ड टेटवरती नक्की परिणाम होणार आहे। चला तर मित्रांनो, प्रथमतः आपण हा GR ओव्हरलुक करूया। चॅनलवर नवीन असाल तर डू सबस्क्राईब अँड जॉईन द टेलिग्राम चॅनल। लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। मित्रांनो, आपण 5 सप्टेंबरचा GR पाहिलेला आहे, त्या संदर्भातील सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती तुम्हाला दिसेल। कंत्राटी शिक्षक भरतीचा काळा GR आणि हा जो आहे तो 23 सप्टेंबरचा GR आहे। दोन्ही GRचं जर आपण कंपॅरिझन केलं तर 5 सप्टेंबरच्या GRमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांना संधी होती शिकवण्याची 70 वर्षापर्यंत। आता ते स्किप केलेलं आहे नवीन मॉडिफाईड GRमध्ये आणि फक्त DED BED अभियोगतधारकांना याच्यामध्ये संधी देण्यात आलेली आहे। आणि जे मानधन आहे त्यांच्यासाठी 15 महिने ठेवण्यात आलेले आहे। परंतु जे नियम आहेत त्यांची जेव्हा अपॉइंटमेंट करण्यात येत आहे त्याचे जे नियम आहेत ते मात्र जे टेट 2022च्या पवित्र पोर्टलद्वारे जी भरती होते, पहिला राऊंड झाला, दुसरा कन्वर्जन राऊंड झाला, पहिला टप्पा झाला, ते सर्व नियम ॲज इट इज इथं लागू आहेत। म्हणजे थोडक्यात काय तर ही एक प्रकारची कंत्राटी जरी भरती असली तरी हे शिक्षक रेग्युलर होतात की काय ही सुद्धा भीती आहे मित्रांनो। जरी या GRनुसार बऱ्याच स्थानिक ॲज गुड ॲज दिस GR इज कॉल्ड जिल्हानिहाय शिक्षक भरती, याला सुरुवात पण झालेली आहे। ती अशा प्रकारे हळूहळू कोरोना व्हायरस कसा शिरत होता कोविडच्या दरम्यानमध्ये, तसं हे हळूहळू अतिक्रमण पोर्टलच्या जागेंवरती होताना आपल्याला ती दिसते। आणि एकदा ही जागा कंत्राटी भरतीवरती गेली तर त्या अभियोगतधारकांना सुद्धा न्याय मिळणार नाही, कारण त्यांना सुद्धा फुल स्केल दिलं जाणार नाही आहे, परंतु ती जागा ब्लॉक होणार आहे। आणि ती जागा 1 वर्षासाठी ब्लॉक नाही होणार, त्याच्यामध्ये सेकंड टेटवरती परिणाम होतो आहे आणि थर्ड टेटवरती सुद्धा परिणाम होतो आहे आणि ह्या गोष्टीचा प्रथमतः विरोध होणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, यासाठी प्राथमिक शिक्षक संघटनासुद्धा असेल किंवा आपली युवा संघटना हे सुद्धा पुण्यामध्ये आंदोलन, जिल्हानिहाय आंदोलनं चालूच आहेत, परंतु याच्यामध्ये आपलासुद्धा सहभाग देणं तितकंच गरजेचं आहे, कारण या GRच्या अटी व नियम जाचक आहेत। आणि त्याचबरोबर सध्या आपण या चॅनलवरती पाहतोय की बऱ्यापैकी जे SC-BC आरक्षण आलेलं आहे त्याच्यामुळे पोर्टलला विरोध होतो आहे, पोर्टलला उशीर होतो आहे आणि मग त्याचा काय परिणाम होतो आहे। त्याचबरोबर निवडणूक आहेत, मग त्याच्यामध्ये परमिशन ही सगळी प्रोसेस चालूच राहणार आहे। मग ही शिक्षक भरती संपणार तरी कधी हा प्रश्न सामान्यांच्या मनात सहज येऊ शकतो। प्रथमतः आपण GRचे हायलायटेड पॉईंट पाहूयात। मित्रांनो, याच्यासाठी सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार कमाल व किमान वयोमर्यादा लागू राहणार आहे। म्हणजे मिनिमम जे काही एज आहे त्याचबरोबर कमाल एज 58 पर्यंत रिटायरमेंट ते लागू असणार आहे। म्हणजे याचा अर्थ एकदा पहिल्याच जर वेळ वाचली तर तुमच्या लक्षात येते, पहिला शासन निर्णयातली पहिला मुद्दा जरी वाचला तरी लक्षात येते की ही कंत्राटी शिक्षक भरती जरी असली तरीही कायमस्वरूपी त्या पदावरती गदा येणार आहे।
जरी 20 ज्या काही कमी 20 किंवा 20 पटसंख्या कमी शाळेवरती 10 किंवा 10 कमी पटसंख्या जरी केल्या असल्या तरीसुद्धा हा गोंधळ राहणारच आहे. दुसरा मुद्दा आहे की म्हणजे यांचा कोणत्याही आणि बरं त्यांना जरी बेनिफिट दिला, आपण म्हणू की एकदा आपल्यातलाच बांधव डी-एड बी-एड लागला, तरीसुद्धा दुसरा मुद्दा अजून खूप घातक आहे की त्यांचा या कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती देण्यात असल्यामुळे त्यांना समावेशन किंवा सामावून घेण्याचे नियमित सेवेचे कोणतेही लाभ व अधिकार मिळणार नाहीत. म्हणजे त्यांनाही ते कंटिन्यू करणार नाही आहेत. असं जरी बोलत असले तर कमाल वयोमर्यादा म्हणजे किती दिवस ते कंत्राटीवरती ठेवतील याचं सांगितलं. पहिला आणि 2 मुद्द्यामध्येच पूर्ण जी-आर आपल्याला सगळ्यांच्या लक्षात यायला हवा. तिसरा मुद्दा आहे की सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी 1 शैक्षणिक वर्षासाठी असेल, परंतु त्यानंतर हे पहा, अगोदरच सांगितलं की वाढीव कालावधीकरता दरवर्षी रिन्युअल करण्यात येणार आहे त्यांच्या अपॉइंटमेंटचं. म्हणजे एक तर जागा ब्लॉक झाली ती झाली, पवित्र पोर्टलद्वारे नवीन शिक्षक तिथं दिले जाणार नाहीत आणि त्याचबरोबर जे शिक्षक कंत्राटी म्हणून लागलेले आहेत ते आयुष्यभर कंत्राटीच राहणार आहेत आणि म्हणजे ते एकदम घातकच आहे. नंतर 4था मुद्दा मानधना भत्तीमध्ये आहे 15,000. 5वा मुद्दा आहे की 12 रजा असतील, जे काही विनावेतन असतील किंवा अजून जर रजा घेतल्या तर तुम्हाला वेतन मिळणार नाही. कोणतेही प्रशासकीय अधिकार नसतील. आणि 7वा मुद्दा आहे जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरी करणे आणि यांचा कॉन्ट्रॅक्टसुद्धा होणार आहे. अर्थात कंत्राटी भरती म्हणजे कॉन्ट्रॅक्टसुद्धा आहे. 8वा मुद्दा आहे की हमीपत्र आहे. त्याच्यामध्ये हमीपत्रसुद्धा व्यक्तीला द्यायचं आहे की जे काही तुम्ही काम करत आहात त्याची जबाबदारी स्वतः त्यांची आहे आणि त्याला ते बंधनकारक असणार आहे. 9वा मुद्दा आहे की अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षकाप्रमाणेच असतील. म्हणजे आठवड्याचे जे काही 28 कुठे 24 वर्कलोड असतो शाळांमध्ये त्याच्या पद्धतीनेच असणार आहेत. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक व अधिकारी जिल्हा परिषद यांना पात्र इच्छुक उमेदवाराकडून आवेदनपत्र मागवून नियुक्ती आदेश देण्यात यावेत. त्यामुळे हे लक्षात येते का आता जो 10वा मुद्दा आहे तो आपल्याला सांगतो की ही जी भरती सुरू झालेली आहे ती कुठंतरी जिल्हानिहाय भरती सुरू झालेली आहे. जशी मुख्यमंत्र्यांची जी युवा प्रशिक्षण योजना आहे तशी, परंतु तिथं 6 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. परंतु इथं पूर्ण फुल फ्लेश व्यक्तीला तिथं घेतलं जाते आणि जिल्हा वाईज भरतीला ऑलरेडी कंत्राटी पद्धतीने सुरुवातसुद्धा केलेली आहे. 11वा मुद्दा आहे सदर प्रक्रियेसंदर्भात आवश्यकतेनुसार आयुक्त शिक्षणाने अतिरिक्त सूचना निर्गमित कराव्यात आणि याच्यामध्ये नवीन काही सूचना येतील यांच्यासाठी. 12वा आहे की नियुक्तीसाठी सक्षम पदाधिकारी यांनी विशेष परिस्थितीसाठी कोणत्याही वेळी अशा करार पद्धतीवर सेवा समाप्त करण्याचे आदेश राहतील. हा म्हणजे विशेष प्राधिकारी वर्गांकडे किंवा याच्यामध्ये कोणत्याही वेळी यांनाही काढूसुद्धा शकतात कारण कंत्राटी भरती आहे. 14वा मुद्दा आहे की करार पद्धतीने नियुक्त करणाऱ्या व्यक्तींना त्यांना प्राप्त होणारी कागदपत्र माहिती व आधार सामग्रीबाबत गोपनीयता पाळणे आवश्यक राहील. त्यांनी कुठं हे डिस्प्ले करायचं नाही आहे. म्हणजे थोडक्यात तिथं सांगितलं की कुठेही कोर्टात वगैरे हे मॅटर ह्यांनी जायचे नाही आहेत. 5वा मुद्दा आहे की करार पद्धतीने नियुक्त करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्यावर सोपवलेले कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक राहील. त्यांच्या कामाबाबत नियुक्तीसाठी सक्षम असलेले प्राधिकारी वेळोवेळी आढावा घेऊन कामाचे मूल्यमापन करतील आणि समाधानकारक नसल्यावरती त्यांना मात्र त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल. म्हणजे त्यांच्यावरती सुद्धा सतत टांगती तलवार असणार आहे या कंत्राटी पद्धतीच्या जी-आरमुळे. 16वा आहे 10पेक्षा जास्त संख्या असल्यावर कंत्राटी शिक्षक नियुक्त करण्यात आलेले आहेत, परंतु कंत्राटी सेवा नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहील. नियमित शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षकाची सेवा आपोआप संपुष्टात येईल. हे कितपत योग्य आहे किंवा वरती जे नियम दिलेले आहेत तेही तो कुठंतरी कॉन्ट्राडिक्टरी आहेत, लक्षात घ्या. म्हणजे कुठंतरी तो जी-आर रद्द करायच्या ऐवजी त्याला थोडंसं मॉडिफाय करून असंही एका ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की हे जे आहेत ते कंटिन्यू त्यांना करण्यात येईल. त्यांची किमान वयोमर्यादा असेल आणि शेवटी कुठंतरी तोंडाला थोडंसं पानं पुसण्याचे काम केलेलं आहे हे जी-आरनं. नंतर 17वा मुद्दा आहे की करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती सोपवलेली सेवा पार पाडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेली नसावी. सो बाकीचे कोणतेही तुम्हाला काम करता येणार नाही जेणेकरून तुमच्या या कामाला बाधा येईल असं कॉन्ट्रॅक्ट तुमच्याकडून सिग्नेचर करून घेतलं जाणार आहे. 18वा मुद्दा आहे की करार पद्धतीने नियुक्त आलेल्या व्यक्तीने गुंतलेले हितसंबंध जाहीर करणे आवश्यक राहील. म्हणजे आता बघा, आता ही पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. गुपित काही व्यवहार वगैरे झाला असेल त्या संदर्भात ते सुद्धा तुम्ही इथं जाहीर करायचे आहे. नंतर 19वा मुद्दा आहे की दोन्ही सेवाज्येष्ठ शिक्षक असतील तर प्राधान्य द्यायचं आहे. समुपदेशाने बदली जरी करण्यात आली तरी आणि त्यामुळे तथापि कंत्राटी शिक्षक म्हणजे नियमित शिक्षकांची बदली करण्यात येऊ नये.
त्यामुळे ह्या शिक्षकांसाठी जरी एखादा शिक्षक नसेल किंवा कोणाची बदली होत असेल तर तिथे कंत्राटी शिक्षकाची म्हणजे नियमित शिक्षकाची बदली करण्यात येऊ नये की तर कंत्राटी शिक्षक तिथं भरण्यात यावा. नंतर आहे की 20वा मुद्दा आहे, कंत्राटी तत्त्वावर नियुक्त झालेल्या अशा शिक्षकांवर लगतचे नियंत्रण केंद्र प्रमुखाचे असेल व त्यानंतर गट शिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे नियंत्रण राहणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचा 21वा मुद्दा आहे की शासन निर्णय 7/7/2023, 15/7/2024 नुसार मार्गदर्शक सूचना यापुढे 10पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळांना लागू राहतील. त्यासाठी देण्यात येणारे मानधन सदर निर्णयाच्या दिनांकापासून 15,000 एवढे राहील. म्हणजे बघा आता ते तेवढेच मानधन भेटणार आहे, त्याच्यामध्ये दरवर्षी वाढ पण होणार नाही आहे. आणि जो काही सदर बाबीवर होणारा जो खर्च आहे तो अनुदानातून भागवण्यात यावा. शाळेला जे काही अनुदान भेटतं त्याच्यातून भागवण्यात यावं. त्या नियुक्त करणाऱ्या व्यक्तींना त्यांना प्राप्त होणारी कागदपत्र, माहिती व आधार सामग्रीबाबत गोपनीयता पाळणे आवश्यक राहील. त्यांनी कुठं हे डिस्प्ले करायचं नाही आहे. म्हणजे थोडक्यात तिथं सांगितलं की कुठेही कोर्टात वगैरे हे मॅटर ह्यांनी जायचे नाही आहेत. 5वा मुद्दा आहे की करार पद्धतीने नियुक्त करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्यावर सोपवलेले कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक राहील. त्यांच्या कामाबाबत नियुक्तीसाठी सक्षम असलेले प्राधिकारी वेळोवेळी आढावा घेऊन कामाचे मूल्यमापन करतील आणि समाधानकारक नसल्यावरती त्यांना मात्र त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल. म्हणजे त्यांच्यावरती सुद्धा सतत टांगती तलवार असणार आहे. पुरावा आहे 10पेक्षा जास्त संख्या असल्यावर कंत्राटी शिक्षक नियुक्त करण्यात आलेले आहेत. परंतु कंत्राटी सेवा नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहील. नियमित शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षकाची सेवा आपोआप संपुष्टात येईल. हे कितपत योग्य आहे किंवा वरती जे नियम दिलेले आहेत तेही तो कुठंतरी कॉन्ट्राडिक्टरी आहेत, लक्षात घ्या. म्हणजे कुठंतरी तो GR रद्द करायच्या ऐवजी त्याला थोडंसं मॉडिफाय करून असंही एका ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की हे जे आहे ते कंटिन्यू त्यांना करण्यात येईल. त्यांची किमान वयोमर्यादा असेल आणि शेवटी कुठंतरी तोंडाला थोडंसं पानं पुसण्याचे काम केलेलं आहे GRनं. नंतर 7वा मुद्दा आहे की करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती सोपवलेली सेवा पार पाडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेली नसावी. सो बाकीचे कोणतेही तुम्हाला काम करता येणार नाही जेणेकरून तुमच्या या कामाला बाधा येईल असं कॉन्ट्रॅक्ट तुमच्याकडून सिग्नेचर करून घेतलं जाणार आहे. 18वा मुद्दा आहे की करार पद्धतीने नियुक्त आलेल्या व्यक्तीने गुंतलेले हितसंबंध जाहीर करणे आवश्यक राहील. म्हणजे आता बघा, आता ही पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. गुपित काही व्यवहार वगैरे झाला असेल त्या संदर्भात ते सुद्धा तुम्ही इथं जाहीर करायचे आहे. नंतर 19वा मुद्दा आहे की दोन्ही सेवाज्येष्ठ शिक्षक असतील तर प्राधान्य द्यायचं आहे. समुपदेशाने बदली जरी करण्यात आली तरी. आणि त्यामुळे तथापि कंत्राटी शिक्षक नियमित शिक्षकांची बदली करण्यात येऊ नये. त्यामुळे ह्या शिक्षकांसाठी जरी एखादा शिक्षक नसेल किंवा कोणाची बदली होत असेल तर तिथे कंत्राटी शिक्षकाची नियमित शिक्षकाची बदली करण्यात येऊ नये की तर कंत्राटी शिक्षक तिथं भरण्यात यावा. नंतर आहे की 20वा मुद्दा आहे, कंत्राटी तत्त्वावर नियुक्त झालेल्या अशा शिक्षकांवर लगतचे नियंत्रण केंद्र प्रमुखाचे असेल व त्यानंतर गट शिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे नियंत्रण राहणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचा 21वा मुद्दा आहे की शासन निर्णय 7/7/2023, 15/7/2024 नुसार मार्गदर्शक सूचना यापुढे 10पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळांना लागू राहतील. त्यासाठी देण्यात येणारे मानधन सदर निर्णयाच्या दिनांकापासून 15,000 एवढे राहील. म्हणजे बघा आता ते तेवढेच मानधन भेटणार आहे, त्याच्यामध्ये दरवर्षी वाढ पण होणार नाही आहे. आणि जो काही सदर बाबीवर होणारा जो खर्च आहे तो अनुदानातून भागवण्यात यावा. शाळेला जे काही अनुदान भेटतं त्याच्यातून भागवण्यात यावं. त्यामुळे पगार पण किती वेळेवरती होतील हा सुद्धा क्वेश्चन मार्क आहे. आणि केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना लागू राहतील. ॲज गुड ॲज जरी D.Ed B.Ed अभियोग्यताधारकांना संधी दिली असली तरीसुद्धा आणि सांगत असले की पवित्र पोर्टलद्वारे नवीन शिक्षक आल्यावरती आम्ही म्हणजे त्यांना घेऊ आणि ते कंटिन्यू करणार नाही आहेत, याचा अर्थ जी दुसरी टेट आहे किंवा होणारी तिसरी टेट आहे ती कंप्लीट कधी होणार हा पण एक क्वेश्चन आपल्या मनामध्ये यायलाच हवा. कारण वर्ष झाल्यानंतर त्यांचं कॉन्ट्रॅक्टसुद्धा रिन्यू करणार आहेत. म्हणजे GR सेल्फ कॉन्ट्राडिक्टरी आहे. म्हणजे एका मुद्द्यामध्ये असं निर्गमित केलं जातं आहे तर दुसऱ्या मुद्द्यामध्ये त्याचं कुठं तर प्रोटेक्शन केलं जातं आहे. आणि मित्रांनो हे लक्षात घ्या, जोपर्यंत याच्यावरती ठोस शासन निर्णय होत नाही आहे, सध्या निवडणुका आहेत त्यामुळे हा GR रद्द जो नवीन मॉडिफाय झालेला आहे तो रद्द व्हायलाच हवा. झाला तर ओके, परंतु नाही झाला तर पुढच्या येणाऱ्या काळामध्ये अजून शासन बदलणार आहेत. अर्थात शिक्षण मंत्रीसुद्धा बदलतील आणि त्यांच्या काळामध्ये काही ना काहीतरी याच्यावरती ठोस उपाययोजना करणं मात्र गरजेचं आहे. सो स्टे कनेक्टेड. याबद्दलचे अपडेट असेल तर आपण नक्की भेटत राहूयात.
शिक्षकांच्या हक्काची लढाई सक्रिय सहभागाने सुरूच राहील. थँक्स फॉर वॉचिंग.